श्री स्वामी समर्थ सद्गुरू परमपूज्य मोरे दादा सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन। सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हाती घेतलेले प्रत्येक कार्य स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होई स्वामी चरणी प्रार्थना करूयात। बघा, नवरात्र चालू झालेला आहे आणि आपण कालच्याच व्हिडिओमध्ये जे ते पाठ कसा करायचा हे आपण पाहिलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण अजून कोणत्या सेवा ज्या आहेत त्या केल्यामुळे जे आहे ते आपण भगवतीला अधिक प्रसन्न करू आणि तिचा आशीर्वाद मिळू हे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपल्याला कुंकुमार्चन कसं करायचं किंवा कुंकुमार्चन सेवेने आपल्याला काय फळ मिळतं किंवा या व्यतिरिक्त इतर कोणत्या छोट्यातल्या छोट्या जरी सेवा केल्या तरी त्या आपल्याला भरपूर जे आहे ते देवीचा आशीर्वाद मिळणार आहे, असं कोणतं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कुंकुमार्चन कसं करायचं हे बऱ्याच जणांना आजकाल माहिती झालेलं आहे, परंतु अजूनही काही जण असे आहेत की ज्यांच्यापर्यंत ही सेवा पोहोचलेली नाहीये, त्यामुळे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये देवीचा टाक असतो, कुलदेवता जी असते ती प्रत्येकाला माहिती असणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे। त्याचप्रमाणे आपल्याला कुलदेवतेचा टाक जसा घरात असतो तसेच काही यंत्र सुद्धा असणे हे महत्त्वाचे असते। त्यातलंच एक जे आहे ते श्रीयंत्र जे आहे ते प्रत्येकाच्या घरात असायलाच पाहिजे। त्यामुळे जे आहे ते आपली आर्थिक प्रगती जे आहे ते उत्तरोत्तर वाढतच जाते। तो सगळ्यात पहिला अनुभव आहे आणि त्यावर जर आपण ह्या सेवा घेत गेल्या तर आपण बघा, तुम्हाला तुमचा अनुभव येईल की आपण ज्या आर्थिक प्रगती विवंचनेतून जात होतो तर तिथे आपली जे ती त्रासातून सुटका झाली आणि आपली आर्थिक प्रगती उत्तरोत्तर होत हे जाणवायला लागतं। तर या टाकावर कुंकुमार्चन करणं हे सगळ्यात चांगलं आहे, कारण या नवरात्रीमध्ये जे आहे ते आपण आपले टाक जे असतात ते काही जण 9 दिवसासाठी निद्रा अवस्थेत ठेवतात। मग अशा वेळा आपण त्यावर तर करू शकत नाही, मग आपण श्रीयंत्रावर हे जे आहे ते कुंकुमार्चन करायचं। तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना कोणते मंत्र म्हणायचे किंवा कोणतं स्तोत्र म्हणायचं, तर आपल्या नित्यसेवेमध्ये जे आहे ते श्री सूक्त आहे, अगदी सोप्पं आहे आणि 10 मिनिटात होऊ शकतं। आपली एकदा वाचायची स्पीड झाली तर सुरुवातीला थोडासा वेळ लागू शकतो। जर तुम्हाला अगदीच वाचता येत नव्हते किंवा काही शब्द माहिती नाही तर तुम्ही युट्यूबवर लावून दिलं आणि इकडे आपण कुंकुमार्चन करायला चालू केलं तरी सुद्धा चालतं। तर कुंकुमार्चन म्हणजे काय, तर जे आपण एका ताटामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं वाटीमध्ये आणि दुसऱ्या ताटामध्ये जे आहे ते आपलं श्रीयंत्र त्यावर ठेवून द्यायचं आणि अगदी चिमटीत बसेल एवढं कुंकू आपण घ्यायचं आणि 5 बोटांनी त्या श्रीयंत्रावर टाकायचं आणि टाकताना सगळ्यात शेवटी आपण नमो नमः म्हणायचं। तर सगळ्यात पहिले श्रीसूक्त वाचून घ्यायचं। श्रीसूक्त वाचताना पहिली एक ओवी वाचून घ्यायची आणि शेवटी त्याला नमो नमः म्हणायचं। या पद्धतीने सुद्धा करू शकतो किंवा आता ही एक ओवी वाचून झाली की त्यानंतर आपण जे ते कमलात्मक मंत्र सुद्धा आहे, तो सुद्धा फार लक्ष्मीकारक आणि खूप पॉवरफुल मंत्र आहे, कारण लक्ष्मी ही प्रत्येकालाच हवी असते आणि ती अधिक स्वरूपात असायला हवी असं प्रत्येकाला वाटत असते। तर ह्या सेवेला नक्की सुरुवात करा। तर हा जो कमलात्मक मंत्र आहे तो अगदी सोपा आहे। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमो नमः असा मंत्र आहे। तो मंत्र म्हणायचा आणि शेवटी नमो नमः म्हणून त्याच्या टाकावर जे आहे ते आपण कुंकू टाकून द्यायचं। असं जे आहे ते हे श्री सूक्ताच्या 1 ते 16 ओव्या आहेत। या 16 ओव्या प्रत्येक वेळा एक ओवी झाली की तो मंत्र म्हणायचा, परत दुसरी ओवी झाली की तो मंत्र म्हणायचा, असं 16 ओव्या म्हणायच्या। असं आपण जास्तीत जास्त जे आहे ते 16 वेळा म्हणू शकतो किंवा कमीत कमी आपण 3 वेळा सुद्धा म्हणू शकतो, जशी आपली वाचण्याची स्पीड असेल किंवा आपल्याला वेळ असेल त्यानुसार। अगदी छोट्यातली छोट्यात जरी सेवा केली तरी सुद्धा ती देवीपर्यंत पोहोचणारच आहे। अगदी सुरुवातीला केली तर ती सेवा तर त्या भगवतीला तर खूप प्रिय आहे, कारण तिचं बाळ जे आहे ते हळूहळू तिच्या जवळ येत आहे कोणत्या ना कोणत्या रूपाने, त्यामुळे ती सेवा तिला खूप प्रिय आहे। तर ही जी सेवा कोण कोण करू शकतं, तर कुमारिका सुद्धा करू शकतात। त्यामुळे जर त्यांनी सेवा ही आत्तापासून केली तर त्यांचे सुद्धा आर्थिक प्रश्न पुढे जे येणार आहेत ते आत्ताच मार्गी लागतील किंवा त्यांचा पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना मिळणारा जोडीदार सुद्धा अगदी चांगला मिळणार आहे। सौभाग्यकारक सुद्धा ही सेवा आहे, कारण ते कुंकू जे आहे ते मग आपण वापरू शकतो। तर आता ही जी 16 ओव्या वाचल्या, आपलं कुंकुमार्चन पूर्ण झाल्यानंतर शेवटी येते ती फलश्रुती। तर आता ही फलश्रुती सुद्धा जी ती 11 ओव्याची आहे आणि ती मात्र फलश्रुती म्हणताना आपल्याला श्रीयंत्रावर कुंकू टाकायचं नाही, तर तिथे मात्र आपल्याला हात जोडून बसायचे आणि ते एकच वेळा म्हणायचं। त्या अगोदर प्रत्येक वेळा जे आहे ते फक्त 16 ओव्यापर्यंत आपल्याला म्हणत राहायचं, परत रिपीट करायचं। असं 16 वेळा म्हणू शकते किंवा 3 वेळा म्हटलं तरी सुद्धा चालते। तर अगदीच तुम्हाला काही जमत नसेल तर तुम्ही युट्यूबवर लावून द्या, 10 ते 15 मिनिटामध्ये ही सेवा होऊन जाते आणि जशी जशी ही सेवा तुमच्या वाढणार आहे तशी तशी तुमच्यामध्ये तुम्हालाच बदल जाणवायला लागतील। घरामध्ये जे आहे ते आर्थिक प्रगतीत वाढ झालेली तुम्हालाच जाणवणार आहे, त्यामुळे नक्की करून बघा। आता या व्यतिरिक्त जर तुम्हाला पाठ वाचायला जमत नसेल
किंवा ही सेवा सुद्धा करायला जमत नसेल तर अजून काय करू शकतो की जेणेकरून आपल्याला आपल्याला जे आहे ते दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचल्याचं पुण्य मिळू शकते. तर ते आहे म्हणजे अजून एक स्तोत्र आहे, ते सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्येच आहे. ते आहे म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र. तर हा जो सिद्धकुंजिका स्तोत्र आहे अगदी छोटंसं आहे. एक तर 5 मिनिटात होऊ शकतं. अगदी तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर 10 मिनिटं खूप झाले. तर ते सुद्धा स्तोत्र जर तुम्ही या 9 दिवसामध्ये 9 वेळा वाचलं, एक-एक वेळा रोजचा असं, तरी सुद्धा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं पुण्य मिळत असतं. त्यामुळे हे सुद्धा खूप पॉवरफुल सेवा आहे. अगदी मनापासून केलेली कोणतीही सेवा तेवढीच पॉवरफुल आहे आणि तेवढीच ती जी आहे ती देवापर्यंत पोहोचते. त्यामुळे नक्की करा. सगळ्यात पहिले तर तुम्हाला कुलदेवता काय आहे हे माहीत नसेल तर त्या केंद्रात जाऊन तुम्ही माहिती करून घ्या. कारण 3.5 शक्तिपीठं जी आहेत त्यांच्यापैकीच आपली कुळानुसार जी आहे ती ठरलेली एक कुलदेवता असते. परंतु काळाच्या ओघानुसार काही जणांचं करणं होत नाही किंवा हळू ते विसर पडत जातो आणि मग जे त्याचे परिणाम दुसऱ्या पिढीला जाणवतात. तसं काही होऊ नये असं जर वाटत असेल तर आपली कुलदेवता कोणती आहे ती माहिती करून घ्या. तिचा टाक करून घ्या आणि ह्या सेवा करायला सुरुवात करा. तर 3.5 शक्तिपीठं कोणती? तर सगळ्यात पहिले बघा तुळजापूरची तुळजाभवानी आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, माहूरगडची रेणुका माता आहे आणि सप्तशृंगी जी आहे ती आरती म्हणजे असे 3.5 शक्तिपीठं आहेत. अख्ख्या महाराष्ट्राचे जे कुलदेवता आहेत या 3.5 शक्तिपीठापैकी एक कुलदेवता प्रत्येकाची आहे. तर ती आपल्या कुळानुसार ठरलेली असते आणि कुळावर जर आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद असला तर अडचणी ह्या अजिबातच येत नाहीत. त्यामुळे पितृपाठामध्ये जशा आपण पितरांच्या सेवा केल्या तशा देवीच्या सेवा सुद्धा नक्की करून बघा. अगदीच काहीच नाही जमलं तर तुम्ही जो 99 मंत्र आहे त्याच्या सुद्धा जास्तीत जास्त माळा करण्याचा प्रयत्न करा किंवा जास्तीत जास्त हा मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये तुम्हाला जी शांतता जाणवेल, तुम्हाला जे आर्थिक प्रॉब्लेम सुटलेले दिसतील ते त्यामुळे तुम्हीच जी आहे ती या सेवा जास्तीत जास्त करणार आहे हे नक्की आहे. आणि जो कोणी सुरुवात करत असेल त्यांनी जर मनोभावे या सेवा केल्या तर त्या तर अगदी त्या आईला प्रिय असतात. कारण आपलं बाळ जे आहे ते नेमकं बोलायला लागलं तर आईला जसा आनंद होतो तसाच जे आहे ते आपल्या भगवतीला सुद्धा आनंद होतो, की माझं बाळ जे आहे ते सुरुवातीला बोलायला लागलेलं आहे आणि तो आपल्याजवळ सुरुवात तरी करतो. त्यामुळे ती अगदी छोट्या-मोठ्या चुका जरी झाल्या तरी सुद्धा ती पदरात पाडून घेते आणि आपल्याला देते ती फक्त आणि फक्त आशीर्वाद. त्यामुळे प्रत्येकाने या सेवा करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा. प्रत्येकाला जर माहिती असेल तर नक्की काही लोकं असे आहेत, की त्यांच्यापर्यंत या सेवा पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ह्या सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचतील. त्यांचे आर्थिक प्रश्न जर मिटले तर तो आशीर्वाद आपल्याला मिळाल्यामुळे स्वामींना सुद्धा ती सेवा प्रिय असल्यामुळे आपले सुद्धा जे आहे ते आर्थिक प्रश्न मिटून जे आहे ते आपली आर्थिक प्रगतीच होणार आहे. कारण चांगल्या गोष्टी याची जास्तीत जास्त जे आहे ते शेअर कराव्या लागतात. तेव्हाच इतरांपर्यंत पोहोचतात. तर तुम्ही सुद्धा ह्या सेवा जास्तीत जास्त करा आणि यातून तुम्हाला काय अनुभव आला ते सुद्धा नक्की शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. काही जर नवीन सेवा असतील तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचूच आपण. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सद्गुरू परमपूज्य मोरेदादा सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.